राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधीबद्दल संदिग्ध विधान केलं। लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावल्याचं मोहन भागवतांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे भागवत यांनी आधी इतिहासाची माहिती घ्यायला हवी होती असं इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी म्हटलंय। तर आरएसएस काहीही शोध लावू शकतं असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सर्वप्रथम पुस्तकाचे लेखक डॉक्टर मिलिंद दत्तात्रय आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले। इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं, रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे। 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे विस्मरणात गेलेल्या रायगडावर पहिल्यांदा गेलेल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी जी शिवाजी महाराजांची समाधी होती जगदीश्वराच्या प्रासादाच्या समोर, त्या समाधीचा पुनर्शोध घेतलेला आहे। शिवाजी महाराजांची समाधी आणि महाराजांच्या खऱ्या अर्थानं मोहन भागवतजी काय म्हणतात, पण इतिहास म्हणतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधल्याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे पहिल्यांदा जर लोकांच्या पुढे आलं असेल तर ते महात्मा ज्योतिबाच्या फुलेमुळे आलं। आता हा शोध आरएसएस कुठूनही आणि कसाही आणू शकतात